हॅलो फ्रेंड्स, आपल्याला जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन या लेसनचा प्रॅक्टिस सेट 4.1 आज पाहायचा आहे। यामध्ये टाइप पहा। टाइप आपल्याला फर्स्ट एक्सरसाइजसाठी 2 दिलेले आहे। ठीक आहे, तर फर्स्ट टाइपमध्ये कोणकोणतं दिलेलं आहे ते आपण सगळ्यात पहिले पाहू। फर्स्ट दिलेला आहे व्हेन वर्टायसेस आर डिस्टिंक्ट, फर्स्ट टाइप, आणि सेकंड दिलेला आहे व्हेन वन वर्टेक्स इज कॉमन। ठीक आहे, जेव्हा आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा असतो तेव्हा आपल्याला क्वेश्चनमध्ये 2 सिमिलर ट्रायंगल दिलेले असतील आणि त्याच्यामध्ये एक टाइप असा राहील ज्याच्यामध्ये वर्टायसेस डिस्टिंक्ट राहतील, म्हणजेच वेगवेगळे राहतील। डिस्टिंक्टचा मीनिंग होतो वेगवेगळे। आणि एक टाइप असा राहील ज्याच्यामध्ये वन वर्टेक्स कसा राहील, कॉमन राहील। ओके, सो प्रॅक्टिस सेटमधले डायरेक्टली क्वेश्चन आपण सॉल्व करणार आहोत। प्रॅक्टिस सेट 4.1। आता प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल LMN, म्हणजे 2 ट्रायंगल आहेत आणि दोन्ही ट्रायंगल कसे आहेत, सिमिलर आहे। ज्यामध्ये फर्स्ट ट्रायंगल जो आहे ABC त्याच्या साइड्स दिलेले आहे, AB ची दिलेली आहे, BC ची दिलेली आहे आणि CA ची साइड दिलेली आहे। आपल्याला ट्रायंगल कोणकोणते कन्स्ट्रक्ट करायचे आहे, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल LMN हे दोन्ही ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचे आहे, बरोबर। त्यानंतर ट्रायंगलच्या साइड्स दिलेल्या आहे, त्यांचं प्रपोर्शन दिलेलं आहे ते म्हणजे 5:4चं। ठीक आहे, गिव्हन इन्फॉर्मेशन तुमच्या लक्षात आली का। फर्स्ट ट्रायंगलच्या साइड्स दिलेल्या आहे, सेकंड ट्रायंगलच्या साइड्स तुम्हाला पहिले फाइंड आउट करावे लागतील आणि त्यानंतर 2 ट्रायंगल तुम्हाला कन्स्ट्रक्ट करावे लागतील। ओके, बघा आपल्याला ट्रायंगल दिलेले जे होते ते ट्रायंगल कोणकोणते होते, 2 ट्रायंगल होते। इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल LMN, आणि दोन्ही ट्रायंगल कसे होते, सिमिलर होते। त्यानंतर जर 2 ट्रायंगल सिमिलर असतील तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण पाहिलं, जर 2 ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या साइड्स कशा राहतात, प्रपोर्शनमध्ये असतात। मग आपण साइड्स प्रपोर्शनमध्ये लिहू, AB/LM, BC/MN, AC/LN, या साइड्स प्रपोर्शनमध्ये। आणि याच्यासाठी रिझन काय लिहाल तुम्ही, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रपोर्शन। ठीक आहे, हे पूर्ण रिझन लिहावं लागेल। पुन्हा एकदा सांगते, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रपोर्शन। त्यानंतर आपल्याला साइड्स दिलेल्या आहे, AB ची साइड्स दिलेली होती 5.5, LM ची साइड आपल्याला दिलेली नाही आहे त्यामुळे त्याला ॲज इट इज राईट डाऊन करायचं। BC 6 दिलेला आहे, MN आपल्याला माहिती नाही त्यामुळे ॲज इट इज पुन्हा राईट डाऊन करायचं। AC 4.5, LN ॲज इट इज राईट डाऊन करायचं। ओके, त्यानंतर त्या 2 साइड्सचा रेशो आपल्याला दिलेला होता BC अँड MN। BC आणि MNचा रेशो किती दिलेला होता, 5:4। ओके, त्यानंतर आता बघा फर्स्ट साइड्सचा रेशो आणि हा 5:4चा रेशो हा आपल्याला कंपेअर करायचा आहे, याच्यावरनं तुम्हाला LM ची व्हॅल्यू मिळेल। ठीक आहे, मग आता 5.5 LM इज इक्वल्स टू 5/4 फर्स्ट साइडसाठी। सेकंड साइडसाठी बघा 6/MN इज इक्वल्स टू 5/4। थर्ड साइडसाठी 4.5/LN इज इक्वल्स टू 5/4। ठीक आहे, आता 2 फ्रॅक्शनमध्ये इज इक्वल्स टूची साईन आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल। 5.5 × 4 इज इक्वल्स टू 5 × LM। 5.5 × 4, 5 is multiply with LM, when I transfer this number then divide, is equals to LM। 5 नी जर 5.5 ला तुम्ही डिवाइड केलं तर तुम्हाला आन्सर मिळते 1.1। मग 1.1 × 4 इज इक्वल्स टू LM, आणि LMचं फायनल आन्सर तुम्हाला किती मिळणार, तर ते मिळणार 4.4 सेंटीमीटर। हे कशाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, ही मिळाली LM ची। तसंच तुम्हाला MN ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। MN × 5 इज इक्वल्स टू 6 × 4। MN ॲज इट इज वी डोंट नो, सो राईट डाऊन ॲज इट इज। 6 4 जा 24 डिवायडेड बाय 5, सो व्हॅल्यू ऑफ MN इज इक्वल्स टू 4.8 सेंटीमीटर। ही काय झाली, सेकंड साइड फाइंड आउट झाली। थर्ड साइड फाइंड आउट करण्यासाठी बघा
4.5 इंटू 4. आता 4.5 इंटू 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा पुन्हा, इज इक्वल्स टू 5 इंटू LN. ओके, 4.5 इंटू 4, 5 is multiply with LN. When I transfer this number then divide, is equals to LN. ठीक आहे. त्यानंतर बघा 5नी तुम्हाला 4.5ला डिवाइड करायचं आहे. याला जर तुम्ही डिवाइड करत असाल 5नी 4.5ला तर काय मिळणार, 5 0 0, 4 राईट डाऊन ॲज इट इज. आफ्टर दॅट टेक डाऊन डेसिमल पॉईंट, 5 ॲज इट इज, 5 9 जा 45. आन्सर किती मिळालं तुम्हाला, 0.9. सो राईट डाऊन हिअर 0.9. नाव 0.9 इंटू 4 इज इक्वल्स टू LN. LNची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळणार मग, ती मिळणार 3.6 सेंटीमीटर. 3.6 सेंटीमीटर. तीनही साईड फाइंड आउट झाल्या तुमच्या की त्यानंतर तुम्हाला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आता ट्रायंगल कन्स्ट्रक्ट कसा करायचा पहा. आता ट्रायंगल ड्रॉ करण्यासाठी, कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपण सगळ्यात पहिले एक रफ फिगर ड्रॉ करू. आता रफ फिगर कोणकोणते ट्रायंगल काढायचे आपल्याला, ABC आणि LMN. ठीक आहे. आता ABC जे आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करायचा होता त्याच्यामध्ये जर साईड्स जर तुम्ही पाहिल्या असतील तर त्याच्यामध्ये सगळ्यात ग्रेटेस्ट साईड म्हणजे 6 सेंटीमीटर दिलेली आहे आणि ती किती दिलेली आहे, BC दिलेली आहे. एक ट्रायंगल ABC साठी काढू आपण आणि एक BC LMN साठी काढू रफ फिगर. ठीक आहे. ABC LMN. BC किती आहे, 6 सेंटीमीटर. ABची लेंथ ऑलरेडी गिवन होती टेक्स्टबुकमध्ये, दॅट इज 5.5 सेंटीमीटर. AC दॅट इज 4.5 सेंटीमीटर. नाउ व्हॉट्स अबाउट LMN. LM दॅट इज 4.4. LM 4.4 सेंटीमीटर. MN that is 4.8 सेंटीमीटर. LN 3.6 सेंटीमीटर. ओके. फर्स्ट ड्रॉ BC. What is the length of BC? That is 6 centimeter. So by using ruler take down 6 centimeter distance. Okay, and give it name BC, that is 6 centimeter. After that AB it is a 5.5 centimeter. Okay, so first take distance 5.5 centimeter. 5.5 सेंटीमीटर घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर एक आर्क ड्रॉ करायचं आहे. स्टील पॉईंट तुम्ही B वरती ठेवणार आहे आणि पेन्सिल पॉईंटनी आर्क ड्रॉ करायची आहे. ओके. त्यानंतर ACचं डिस्टन्स दिलेलं आहे 4.5. 4.5चं डिस्टन्स घ्यायचं आहे. आता स्टील पॉईंट C वरती ठेवायचं आहे आणि पेन्सिल पॉईंटनी आर्क ड्रॉ करायचा आहे. तुम्हाला इथे एक इंटरसेक्टिंग पॉईंट मिळेल, त्या इंटरसेक्टिंग पॉईंटला जॉईन करायचं आहे म्हणजे तुमचा ABC हा ट्रायंगल काय होणार, फॉर्म होणार. ABC. AB किती झाला, 5.5 सेंटीमीटर. AC 4.5 सेंटीमीटर. नाउ LMN. आता आपल्याला काय काढायचं आहे, LMNला ड्रॉ करायचं आहे. फर्स्ट LMN ड्रॉ करण्यासाठी MN ड्रॉ करावी लागेल 4.8. ओके. MN 4.8 सेंटीमीटर. आफ्टर दॅट LM ड्रॉ करायची आहे. डिस्टन्स किती आहे LMचा, दॅट इज 4.4 सेंटीमीटर. ओके. .4 सेंटीमीटर. आफ्टर दॅट 3.6 सेंटीमीटर. तुम्हाला एक इंटरसेक्टिंग पॉईंट मिळेल पुन्हा, त्याला नाव काय द्याल तुम्ही, L. आणि हे डिस्टन्स तुम्हाला काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे. ओके. हा तुमचा दोन्ही फिगर फॉर्म झाला. ट्रायंगल
ABC अँड ट्रायंगल LMN याचे डिस्टन्स तुम्हाला लिहून ठेवायचे आहे 4.4 सेंटीमीटर आणि इकडे 3.6 सेंटीमीटर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम 4.1. क्वेश्चन सेकंड, ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल LTR. इथे जर तुम्ही पाहत असाल तर PQR आणि LTR याच्यामध्ये R हा जो पॉईंट आहे दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन आलेला आहे. तर दुसऱ्या टाईपमध्ये ही फिगर येते. दुसऱ्या टाईपनुसार आपल्याला ही फिगर ड्रॉ करावी लागेल. इन ट्रायंगल PQR PQ इज इक्वल्स टू 4.2 सेंटीमीटर, QR 5.4 सेंटीमीटर, PR 4.8 सेंटीमीटर आणि आपल्याला ट्रायंगल PQR आणि LTR कन्स्ट्रक्ट करायचं आहे ज्याच्यामध्ये साईड्सचा रेशो दिलेला आहे PQ अपॉन LT इज इक्वल्स टू 3/4. आता इथे LTचं जे काही रेशो दिलेला आहे तो दिलेला आहे 4. म्हणजे LTR हा ट्रायंगल कुठे येणार आहे, मोठा ट्रायंगल येणार आहे आणि हा ट्रायंगल बाहेर येणार आहे. या ट्रायंगलच्या आतमध्ये तुम्हाला PQR हा ट्रायंगल ड्रॉ करावा लागेल. हे तुम्हाला पहिलेच फाइंड आउट करावं लागेल की साईड्स कशाची ग्रेटर दिलेली आहे, कशाचा रेशो ग्रेटर दिलेला आहे. त्यावर डिपेंड करेल की तुमच्या कन्स्ट्रक्शनची जी काही फिगर आहे ती कशी येईल. ओके. आता आपण कन्स्ट्रक्शन करू. बघा क्वेश्चन नंबर सेकंडसाठी जसं फर्स्ट क्वेश्चनमध्ये आपण साईड्स फाइंड आउट केलेल्या होत्या. फर्स्ट ट्रायंगलच्या साईड्स आपल्याला दिलेल्या होत्या, सेकंड ट्रायंगलच्या साईड्स आपण फाइंड आउट केल्या. आता सेकंड टाईपचा जो ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये वन वर्टेक्स कसा आहे, कॉमन आहे. तर मग याची रफ फिगर आपल्याला ड्रॉ करावी लागेल. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की फर्स्ट ट्रायंगलमध्ये किंवा फर्स्ट क्वेश्चनमध्ये जशा प्रकारे तुम्ही साईड्स फाइंड आउट केल्या तसं या ट्रायंगलमध्ये करण्याची आवश्यकता नाही. आणि जर तुम्ही फाइंड आउट जर करत असाल तर तसासुद्धा तुम्ही त्या क्वेश्चनला सॉल्व करू शकता. पण याच्यामध्ये वन वर्टेक्स कॉमन असल्याने तुम्हाला सेकंड टाईप इथे यूज करावा लागेल. ओके. मी मगाशी काय सांगितलं होतं तुम्हाला, ट्रायंगल LTR हा कुठे येणार आहे, बाहेर येणार आहे. मग सगळ्यात पहिले दोन्ही ट्रायंगलमध्ये जर तुम्ही ट्रायंगलचे नाव पाहत असाल तर त्याच्यामध्ये ट्रायंगल PQR हा एक ट्रायंगल दिलेला आहे आणि दुसरा ट्रायंगल दिलेला आहे LTR. आणि दोन्ही ट्रायंगल कसे आहेत, दोन्हीही ट्रायंगल आहेत सिमिलर. दोन्हीही ट्रायंगलमध्ये अँगल R जो आलेला आहे तो काय आहे, कॉमन वर्टेक्स आहे. मग अँगल R जो कोणता कॉमन वर्टेक्स येणार तुमचा तो तुम्हाला या साईडने लिहायचा आहे अँगल R. ठीक आहे. हा पॉईंट तुम्हाला कॉमन आले असल्या कारणाने या पॉईंटला लिहायचा आहे. मग आता R इथे आल्यानंतर तुम्हाला डिस्टन्स कशाचं दिलेलं आहे, तुम्हाला डिस्टन्स दिलेलं आहे PQचं, त्यानंतर QRचं आणि PRचं. बरोबर. त्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं RQचं डिस्टन्स, RQचं डिस्टन्स सगळ्यात जास्त दिलेलं आहे, ग्रेटर दिलेलं आहे. त्यामुळे आपण इथे RQ हा पॉईंट घेऊ. ओके. मग R झाला, Q झाला, मग राहिलं कोण, P राहिला. तर मग याला आपण P नाव देऊ. मग R, त्यानंतर इकडच्या साईडने घ्यावं लागेल आपल्याला T आणि इथे घ्यावं लागणार L. अशा प्रकारची कन्स्ट्रक्शनची फिगर तुमची तयार होणार आहे. RQचं डिस्टन्स तुम्हाला दिलेलं आहे, RQचं डिस्टन्स आहे 5.4 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर आणखीन कशाचं डिस्टन्स दिलेलं आहे, PQचं डिस्टन्स दिलेलं आहे. PQचं डिस्टन्स आहे 4.2 सेंटीमीटर. त्यानंतर QRचं पण डिस्टन्स दिलेलं आहे. QRचं आपण ऑलरेडी राईट डाऊन केलं. PRचं डिस्टन्स दिलेलं आहे दॅट इज 4.8 सेंटीमीटर. ओके. आता हा ट्रायंगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे. रिमेनिंग साईड्स आपल्याला माहिती आहे का, नाही. ओके. आणखीन गिवन इन्फॉर्मेशन काय आहे आपल्याला दिलेली, रेशो दिलेला आहे PQ अपॉन LT इज इक्वल्स टू 3/4. ओके. सगळ्यात पहिले तुम्हाला पहा आता RQ ड्रॉ करावं लागेल दॅट इज 5.4 सेंटीमीटर. RQ तुम्हाला सगळ्यात पहिले आपल्याला ड्रॉ काय करावं लागेल, आता कन्स्ट्रक्शनसाठी RQ ड्रॉ करावं लागेल. RQ किती आहे, 5.4 सेंटीमीटर. सो आपण सगळ्यात पहिले 5.4 सेंटीमीटरची एक लाईन ड्रॉ करू. सॉरी 5.4, याला नाव काय द्याल तुम्ही, RQ दॅट इज 5.4 सेंटीमीटर. पण आपल्याला पुढे QT पार्टसुद्धा काढायचा आहे ना. आणि QT, LT किंवा PL किंवा LTR याच्या आपल्याला कुठल्या साईड्स माहिती आहे का, नाही. फक्त आपल्याला रेशो माहिती आहे. LTचा जो रेशो आहे तो 4 दिलेला आहे. मग या साईड्स पुढच्या काढण्यासाठी आपण काय करायचं, या लाईनला थोडं एक्सटेंड करून ठेवून द्यायचं. या पार्टला पुढे काय केलं मी, थोडं एक्सटेंड केलं. ओके.
त्यानंतर काय आहे, आपल्याकडे पी आरचं डिस्टन्स दिलेलं आहे आणि पी क्यूचं डिस्टन्स दिलेलं आहे. पी आरचं डिस्टन्स किती आहे, 4.8. मग कंपासमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, 4.8 सेंटीमीटर डिस्टन्स जे आहे ते काउंट करावं लागेल. 4.8 सेंटीमीटर तुम्ही डिस्टन्स घेतलं. त्यानंतर स्टील पॉईंट तुम्ही कुठे ठेवाल, आरवरती ठेवाल आणि एक आर्क ड्रॉ कराल. ओके. त्यानंतर आपल्याला 4.2चं डिस्टन्स घ्यायचं आहे. मग कंपासमध्ये 4.2चं डिस्टन्स घेऊ आपण. ठीक आहे. स्टील पॉईंट कुठे ठेवाल, क्यूवरती आणि एक आर्क ड्रॉ कराल. त्यानंतर हा जो तुम्हाला पॉईंट मिळेल याला तुम्ही नाव काय द्यायचं आहे, पी. ओके. पी क्यू या पॉईंटला जॉईन करा आणि त्यानंतर पी आर या पॉईंटला तुम्ही काय कराल, जॉईन कराल. ओके. हा काय मिळाला तुम्हाला, 4.8 सेंटीमीटर आणि हा किती आहे, 4.2 सेंटीमीटर. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आर जवळ ॲक्यूट अँगल काढायचा आहे. आता ॲक्यूट अँगल ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला विथ द हेल्प ऑफ प्रोट्रॅक्टर 0, 10, 20, 30 एवढं मेजरमेंट घ्यावं लागेल. ओके. आता 30 घ्यायचं असं कंपल्सरी नाही आहे, लेस दॅन 90 तुम्ही घेऊ शकता. पण जर तुम्ही 30 घेत असाल तर व्यवस्थित फिगर येते, त्यामुळे मी 30 घेत आहे. ओके. आता हा ॲक्यूट अँगल ड्रॉ झाल्यानंतर कंपासमध्ये तुम्हाला एनी डिस्टन्स घ्यायचं आहे. एनी डिस्टन्स तुम्ही घ्यायचं आहे आणि स्टील पॉईंट आरवरती ठेवून आर्क ड्रॉ करायचे. आता आर्क किती ड्रॉ कराल तुम्ही, इथे तुम्हाला जे डिस्टन्स दिलं होतं पी क्यू आणि एल टीचं ते दिलं होतं 3:4. याच्यामध्ये 4 हा ग्रेटर आहे, त्यामुळे 4 आर्क आपल्याला ड्रॉ करायचे आहे. ठीक आहे. 2, 3rd आणि 4th. त्यानंतर तुम्हाला क्यू पासनं हा जो काही पॉईंट आहे याला मी नाव देऊन देते, R1, R2, R3, R4. ठीक आहे. आता हे डिस्टन्स जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे. ओके. नेम दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, R3 आणि Q हा पार्ट जॉईन करायचा आहे. ठीक आहे. आता कंपासमध्ये पुन्हा एनी डिस्टन्स घ्यायचं आहे आणि स्टील पॉईंट R3 वरती ठेवून तुम्हाला एक आर्क ड्रॉ करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर कंपासमधलं डिस्टन्स डिस्टर्ब करायचं नाही. R4 वरती पुन्हा स्टील पॉईंट ठेवा आणि एक आर्क ड्रॉ करा. कुठे ठेवाल आता तुम्ही, R4 वरती. ओके. त्यानंतर तुम्हाला कंपासमध्ये हे डिस्टन्स जॉईन करायचं आणि काउंट करायचं. आता हे डिस्टन्स काउंट केल्यानंतर इथे तुम्हाला स्टील पॉईंट ठेवायचं आहे आणि इथे एक आर्क मारायची आहे. आर्क मारल्यानंतर तुम्हाला इथे एक पॉईंट मिळेल. हा पॉईंट R4 पासनं पुढे जॉईन करायचं आहे आणि ही जी लाईन तुमची येणार ती R3 क्यूला पॅरेलल येणार आहे. ठीक आहे. हा जॉईन झाला. आता वरचा पार्ट राहिला आपल्याला ट्रायंगल कोणता फॉर्म करायचा होता, ट्रायंगल आपल्याला LRT फॉर्म करायचा होता. म्हणजेच हा जो तुमचा पॉईंट येईल याला तुम्ही नाव काय द्याल, T द्याल. ओके. आता आपल्याला L काढायचं आहे. L माहिती आहे का तुम्हाला कुठे येणार आहे, नाही. तर त्यासाठी बघा आता काय करावं लागेल, कंपासमध्ये एनी डिस्टन्स घ्यायचं, Q वरती स्टील पॉईंट ठेवायचा, एक आर्क ड्रॉ करायची, त्यानंतर T वरती स्टील पॉईंट ठेवायचा आणि पुन्हा अजून एक आर्क ड्रॉ करायची. त्यानंतर कंपासमध्ये हे डिस्टन्स काउंट करायचं किती आहे. कंपासमधलं डिस्टन्स काउंट केल्यानंतर स्टील पॉईंट इथे ठेवाल आणि एक आर्क ड्रॉ कराल. त्यानंतर इथे तुम्हाला एक काय मिळेल, इंटरसेक्टिंग पॉईंट मिळेल. हा इंटरसेक्टिंग पॉईंट तुम्ही वरती आता जॉईन करायचं आहे. ही लाईनसुद्धा तुम्हाला या लाईनला म्हणजे पी क्यूला पॅरलल मिळेल, कारण दोन्ही ट्रायंगल कसे होते, सिमिलर होते. राईट. आता पहा तुम्हाला ट्रायंगल फॉर्म झालेला आहे. कोणता ट्रायंगल फॉर्म झाला, LTR मध्ये कोणता ट्रायंगल आला, PQR. ओके. अंडरस्टँड. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, ट्रायंगल RST इज सिमिलर टू ट्रायंगल XYZ. इन ट्रायंगल RST, RS measurement is given, angle RST measurement is given, ST is given, and after that construct triangle RST and XYZ.
हा क्वेश्चनसुद्धा तुम्हाला फर्स्ट टाईपच्या क्वेश्चनप्रमाणे दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला ट्रायंगलच्या 2 साईड दिलेल्या आहे, एक अँगल दिलेला आहे आणि दोन्ही ट्रायंगल एकमेकांना काय आहेत, सिमिलर आहे. तर साईड्स जर दिलेल्या असतील, एक अँगल दिलेला असेल तर अनअदर ट्रायंगलच्या तुम्ही साईड्स फाइंड आउट करू शकता, ज्याप्रमाणे आपण फर्स्ट ट्रायंगलमध्ये साईड्स फाइंड आउट केल्या होत्या त्याप्रमाणे. आणि इथे तुम्हाला रेशोसुद्धा दिलेला आहे 3:5. सो ॲज इट इज फर्स्ट क्वेश्चन आपण जसा ड्रॉ केला तसाच सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. दोन्ही ट्रायंगलचे अँगल जे घ्यायचे आहेत तुम्हाला ते किती घ्यायचे आहेत, 40 डिग्री. हा पण 40 डिग्री, हा पण 40 डिग्री. आणि याच्यामध्ये जर तुम्ही वर्टेक्स पाहत असाल तर वर्टेक्स एकही कॉमन नाही, म्हणजे हा जो क्वेश्चन आहे हा तुम्हाला कशा प्रकारे सॉल्व करायचा आहे, टाईप 1 नुसार. ओके, तुम्हाला ट्रायंगलच्या 2 साईड्स मिळतील, एक अँगल दिलेले आहे आणि त्यानुसार तुम्ही 2 कन्स्ट्रक्शनच्या तुमच्या फिगर वेगवेगळे ट्रायंगल्स तुमचे फॉर्म होतील. आता डिरेक्टली मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 सांगत आहे. क्वेश्चन नंबर 4मध्ये पहा, ट्रायंगल AMT अँड ट्रायंगल AHE दिलेले आहे. दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहे. त्यानंतर साईड्स दिलेले आहे. AM ची साईड दिलेली आहे 6.3, अँगल दिलेला आहे 50 डिग्री, AT दी साईड्स दिलेली आहे 5.6 सेंटीमीटर. त्यानंतर 2 साईड्सचा रेशोसुद्धा दिलेला आहे आणि आपल्याला ट्रायंगल AHE फॉर्म करायचं आहे. ओके, सो हा ट्रायंगलचा कन्स्ट्रक्शन कशी येईल, या क्वेश्चनची कन्स्ट्रक्शन कशी येईल ते आपण पाहू. इथे पुन्हा साईड्स फाइंड आउट करण्याची आवश्यकता नाही. आपण या प्रॅक्टिस सेटमध्ये फक्त आणि फक्त फर्स्ट क्वेश्चनमध्ये आणि थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला साईड्स फाइंड आउट कराव्या लागतील. सेकंड क्वेश्चन आताच आपला झालेला आहे आणि आता आपल्याला कोणता करायचा आहे, फोर्थ क्वेश्चन करायचा आहे. ओके, सगळ्यात पहिले ट्रायंगलचे जे नावं दिलेले आहेत आपल्याला ती नावं आपण ड्रॉ करू, राईट डाऊन करून घेऊ. आता ट्रायंगलची नावं पहा काय काय दिलेले आहे. ट्रायंगल AMT इज सिमिलर टू ट्रायंगल AHE आणि इथे जो वर्टेक्स आलेला आहे तो कॉमन वर्टेक्स आलेला आहे अँगल A. ओके, त्यानंतर आपल्याला साईड दिलेले आहे. साईड कोणते कोणत्या दिलेल्या आहे, AM ची साईड दिलेली आहे दॅट इज 6.3. ओके, त्यानंतर अँगल दिलेला आहे TAM दॅट इज 50 डिग्री. साईड दिलेली आहे AT दॅट इज 5.6 सेंटीमीटर. पुन्हा रेशो दिलेला आहे AM/AH इज इक्वल्स टू 7:5. ओके, आता बघा या फिगरमध्ये जी साईड AM आहे ती ग्रेटर आहे, म्हणजेच या ट्रायंगलच्या आतमध्ये हा ट्रायंगल येणार आहे. मग अशी सेकंड ट्रायंगलमध्ये आपण फर्स्ट ट्रायंगल काढला होता, बरोबर. आता इथे AM जो आहे AMT इथे आलेला आहे, म्हणजे AMT हा मोठा ट्रायंगल असला पाहिजे, बरोबर. तर आता याची फिगर पहा कशी ड्रॉ कराल तुम्ही. सगळ्यात पहिले तुम्हाला रफ फिगर ड्रॉ करावी लागेल. रफ फिगर पहा कशी येईल. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, जो कॉमन वर्टेक्स असेल तो कोणत्या साईडनी लिहायचा, या साईडनी लिहायचा आहे. आपल्याकडे कॉमन वर्टेक्स कोण आहे, A आहे. त्यानंतर आपला जो ट्रायंगल आहे AMT हा ग्रेटर ट्रायंगल आहे, त्याच्यामुळे M पॉईंट इथे येणार आणि T पॉईंट इथे येणार. मग सेकंड ट्रायंगलचं नाव काय, AHE, त्यामुळे AHE असे मी पॉईंट्सचे नावं सगळ्यात पहिले राईट डाऊन करणार. त्यानंतर डिस्टन्स दिलेला आहे AMचं डिस्टन्स किती आहे टोटल, दॅट इज 6.3 सेंटीमीटर. आफ्टर दॅट ATचं डिस्टन्स दिलेला आहे, ATचं किती आहे 5.6 सेंटीमीटर. ओके, 5.6 सेंटीमीटर. ओके, आता सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागेल, सगळ्यात पहिले तुम्हाला AM ड्रॉ करावा लागेल. मग AM ड्रॉ करण्यासाठी AMचं डिस्टन्स किती आहे, दॅट इज 6.3 सेंटीमीटर. सो 6.3 सेंटीमीटर आपण ड्रॉ करू. AM 6.3 सेंटीमीटर. आफ्टर दॅट अँगल Aचं मेजरमेंट दिलेलं आहे, अँगल TAM दॅट इज 50 डिग्री. त्यामुळे 50 डिग्री विथ द हेल्प ऑफ प्रोट्रॅक्टर आपल्याला ड्रॉ करावं लागेल. 0, 10, 20, 30, 40, 50. किती डिग्रीचा आहे आपला हा,
50 डिग्रीचा अँगल. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट ॲक्यूट अँगल ड्रॉ करायचा आहे तुम्हाला अँगल ए वरती. आता ॲक्यूट अँगल ड्रॉ करण्यासाठी बघा, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 30 डिग्रीचा अँगल आपण घेऊ आणि एक लाईन ड्रॉ करू. त्यानंतर कंपासमध्ये एनी डिस्टन्स घ्यायचा आणि कंपासमध्ये एनी डिस्टन्स घेतल्यानंतर आपल्याला 7 पार्ट ड्रॉ करायचे. 7 पार्ट आपण ड्रॉ करू. 1 2 3 4 5 6 and 7. इथे आपण नाव देऊन देऊ A1 A2 A3 A4 A5 A6 and A7. त्यानंतर A7 to M हा पार्ट तुम्हाला काय करायचा आहे, जॉईन करायचा आहे. बघा इकडचं एक आपली कन्स्ट्रक्शन राहिलेली आहे, एक स्टेप राहिलेली आहे, ते म्हणजे 80चं डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे. आणि 80चं डिस्टन्स किती दिलेलं आहे, 80चं डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 5.6 सेंटीमीटर. त्यामुळे आपण 5.6 सेंटीमीटर ड्रॉ करू. कंपासमध्ये 5.6 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचा विथ द हेल्प ऑफ रुलर. आणि आर्क इथे तुमची येत आहे 5.6 सेंटीमीटरची. 5.6 सेंटीमीटर. आणि इथे नाव काय द्याल तुम्ही, पॉईंट टी. तुम्हाला हा TM हा जो काही तुमचा सेगमेंट आहे हा जॉईन करून घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला आतमधला ट्रायंगल काढायचा आहे AHE. सगळ्यात पहिले स्टील पॉईंट A7 वरती ठेवायचा आणि एक आर्क ड्रॉ करायची. ठीक आहे. तेवढंच डिस्टन्स घेऊन आपल्याला नेक्स्ट रेशो दिलेला आहे AHचा 5. त्यामुळे स्टील पॉईंट 5 वरती ठेवायचा आणि एक आर्क तुम्हाला ड्रॉ करायची आहे. त्यानंतर या आर्कचं डिस्टन्स तुम्हाला काउंट करायचं आहे. स्टील पॉईंट इथे ठेवायचा आहे आणि एक आर्क ड्रॉ करायची आहे. तुम्हाला हा इंटरसेक्टिंग पॉईंट मिळेल. हा इंटरसेक्टिंग पॉईंट वरती जॉईन करायचा आहे. आणि ही लाईन जी काही आहे तुमची, ही लाईन येणार आहे पॅरलल A7M. ओके. त्यानंतर बघा ही लाईन पॅरलल ड्रॉ झाल्यानंतर आता तुम्हाला हा जो पॉईंट मिळाला हा कोणता मिळालेला आहे, हा मिळाला आहे तुम्हाला H. आता पुढे E पॉईंट राहिलेला आहे आपला ड्रॉ करायचा. ओके. H झाला, A झाला, AM झाला, T झाला, E पॉईंट राहिलेला आहे. त्यासाठी पुन्हा कंपासमध्ये एनी डिस्टन्स तुम्ही घ्याल. कंपासमध्ये एनी डिस्टन्स घेऊन एक आर्क ड्रॉ कराल स्टील पॉईंट M वरती ठेवून. त्यानंतर स्टील पॉईंट H वरती ठेवाल, पुन्हा एक आर्क ड्रॉ कराल. त्यानंतर कंपासमध्ये हे डिस्टन्स तुम्हाला काउंट करायचं आहे. स्टील पॉईंट इथे ठेवायचं आहे आणि एक आर्क ड्रॉ करायची आहे. इथे पुन्हा इंटरसेक्टिंग पॉईंट मिळेल. हा इंटरसेक्टिंग पॉईंट तुम्हाला काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे. ही लाईन कशी येणार, TMला पॅरलल येणार. ओके. आणि याला नाव काय देणार तुम्ही, E पॉईंट. ओके. TAM आणि त्याच्यानंतर AHE. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 प्रॅक्टिस सेट 4.1चा सॉल्व करायचा आहे.